नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये कोणकोणती पदे रिक्त आहेत, त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या अगोदर जर बघितलं आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भरती संदर्भात अनेक जे आहे म्हणजेच की वृत्तपत्रामध्ये आणि अपडेट जे आपल्यापर्यंत येत होत्या आणि त्याच्याबद्दलची माहिती जी आहे आपण टेलिग्रामवरती देत होतो. आता बघा प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की बघा याची जी सविस्तर जाहिरात आहे ती दिनांक 4/11/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या भरती संदर्भातील जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तुम्ही तर बघू शकता की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिकनी टंकलेखक, सहाय्यक भंडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जे की तुम्हाला इथं संकेतस्थळ देण्यात आलेले आहे, या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2025 पासून ते दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला इथं पदाचे नाव आणि त्यासोबतच तुम्हाला इथे वेबसाईट पण दिलेली आहे. आता बघा ही जर तुम्हाला सविस्तर जाहिरात बघायची असेल तर बघा ही जी सविस्तर जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा माझ्या टेलिग्रामला जॉईन होऊन तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता. आता बघा खाली जर आलो तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा 20 नोव्हेंबर पासून तुमची जे अर्जाची प्रक्रिया ती सुरू होणार आहे आणि 19 डिसेंबर पर्यंत ही जी अर्जाची लास्ट दिनांक असणार आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा तुम्हाला इथं संपूर्ण जी माहिती आहे या वेबसाईटवरती देण्यात येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून तुम्ही जे आहे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकता, जे की बघा तुम्हाला इथं तारीख देण्यात आलेली आहे की 20 नोव्हेंबर पासून तुमची अर्जाला सुरुवात होणार आहे. आता बघा प्रत्येक पदानुसार जागा किती आहेत आणि त्यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता काय लागते याच्याबद्दलची माहिती जर बघितली यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, जे की बघा एकूण पदे 2 आहेत. गट अ ची पोस्ट असणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला इथे वेतन श्रेणी जर बघितलं तर S20 नुसार जर बघितलं तर 56,100 ते 1,77,500 एवढी जे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. पात्रता जर बघितली तर बघा पोझेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी विथ 10 इयर्स एक्सपिरियन्स. बघा यामध्ये जर बघितलं तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स जो तुम्हाला मागण्यात आलेला आहे. म्हणजेच की बघा गट अ ची पोस्ट असल्यानुसार तुम्हाला इथं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच की PG डिग्री मागण्यात आलेली आहे. लेखा अधिकारी गट ब ची पोस्ट आहे. एकूण पदे जर बघितली तर 3 जागा यामध्ये रिक्त आहेत. वेतन श्रेणी बघा तुम्हाला S15 नुसार 41,800 ते 1,32,300 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा इथं 5 वर्षाचं जर बघितलं तर कॉमर्शियल डिपार्टमेंटचा एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला इथं मागण्यात आलेला आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर बघा सहाय्यक लेखा अधिकारी गट ब ची पोस्ट आहे. एकूण पदे 6 जागा रिक्त आहेत. वेतन श्रेणी बघा 38,600 ते 1,22,800. पात्रता जर बघितली तर बघा अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम अमॉंग्स्ट कॅन्डिडेट पोझेसिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी. बघा इथं जर बघितलं सेकंड क्लास डिग्री जे की कॉमर्स यामध्ये जर बघितली तर तुम्हाला असायला हवी. उपलेखापालसाठी जर बघितली गट ची पोस्ट आहे. एकूण पदे बघा 3 जागा रिक्त आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं रिक्त पदांचा म्हणजेच की माहितीचा जो तपशील देण्यात आलेला आहे. वेतन श्रेणी बघा 35,400 ते 1,12,400 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. पात्रता जर बघितली तर बघा सेकंड क्लास डिग्री मागण्यात आलेली आहे कॉमर्स अँड स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी याकडून. त्याच खाली जर बघितलं कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब ची पोस्ट असणार आहे. एकूण पदे बघा यामध्ये जर बघितली सर्वाधिक रिक्त पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. 144 रिक्त जागा आहेत. यामध्ये जर बघितलं कॅटेगरी वाईज जर बघितलं तर बघा अराखीव म्हणजे खुला प्रवर्गाकडे जर बघितलं एकूण 43 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी 28 जागा आणि महिलांसाठी जर बघितलं 13 जागा आणि खेळाडूसाठी 2 जागा, अशा प्रकारे जर बघितलं एकूण 144 जागा रिक्त आहेत. वेतन श्रेणी बघा 38,400 ते 1,22,800 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. पात्रता बघा या पदासाठी जर बघितली
तर स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती, म्हणजेच की बघा तुमचं जर डिप्लोमा डिग्री झालेली असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं असेल स्थापत्य यामध्ये, तर बघा नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्याच खाली जर बघितलं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, यामध्ये बघा एकूण जे आहे 16 पदे रिक्त आहेत. यामध्ये जर बघितलं तर बघा पात्रता ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली असावी. बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन यामध्ये जर का डिप्लोमा झालेला असेल तर नक्कीच या पदासाठी अप्लाय करू शकता. आता बघा उच्च श्रेणी लघु लेखकसाठी जर बघितलं एकूण जागा 3 जागा रिक्त आहेत. यामध्ये बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच की 10वी पास आणि ज्या उमेदवारांकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघु लेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. निम्न श्रेणी लघुलेखक गटकची पोस्ट आहे. एकूण पदे बघा 6 जागा रिक्त आहेत. वेतन श्रेणी जर बघितली तर 38,600 ते 1,22,800 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच की 10वी पास. त्यासोबतच जर बघितलं ज्या उमेदवारांकडे 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये जर बघितलं तर 100 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट आणि त्यासोबत बघा इंग्रजी टंकलेखनाचे जर बघितलं 30 शब्द प्रति मिनिट जे आहे तुमचे म्हणजे की वाणिज्य प्रमाणपत्र असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकताल. कनिष्ठ लिपिकनी टंकलेखक गटक एकूण जर बघितलं तर 46 पदे रिक्त आहेत. वेतन श्रेणी जर बघितली तर बघा S6 नुसार तुम्हाला 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता जे की बघा या पदासाठी जर बघितलं तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे. बघा तुमचे जर का मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट यामध्ये जर तुमचं संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकाल. सहाय्यक भांडारपालसाठी जर बघितलं एकूण 13 जागा रिक्त आहेत. यामध्ये बघा पात्रता जर बघितली ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे जे की बघा 10वी पास आणि ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. बघा मराठी जर केलेली असेल 30 शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी ही जर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तर नक्कीच तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करू शकता. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकची पोस्ट आहे. एकूण पदे बघा 48 रिक्त जागा आहेत. यामध्ये जर बघितलं तर बघा S8 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका DCE किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजेच की बघा डिग्री किंवा जर का तुम्ही डिप्लोमा यामध्ये केलेला असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. आता बघा ही जर PDF बघितली आपण तर टोटल 41 पेजची आहे. यामध्ये जर बघितले जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण जाणून घेऊया. जसे की बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रत्येक पदानुसार जागा किती रिक्त आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय लागते. आता बघा तुम्हाला इथे खेळाडू आरक्षण म्हणजे की प्रत्येक आरक्षणा संदर्भात तुम्हाला इथे माहिती देण्यात आलेली आहे जे की तुम्ही सविस्तर या PDF द्वारे बघून घेसाल. त्यानंतर जर बघितलं तर आणखी यामध्ये जर बघितलं वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे, अभ्यासक्रम काय आहे, सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. आता बघा इथे तुम्हाला परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काचा भरणा करणे जे की बघा खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी जर बघितलं 900 रुपये जे आहे ते परीक्षा शुल्क लागणार आहे. परीक्षा शुल्क जे ते ना परतावा असणार आहे म्हणजे की नॉन रिफंडेबल राहणार आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा कशा प्रकारे अर्ज करायचा, अर्जामध्ये काय काय माहिती भरायची, संपूर्ण माहितीच्या बद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घेसाल. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की 21 नंबरच्या पॉइंटला काय माहिती देण्यात आलेली आहे की गुण मिळवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केल्यानंतर योग्य गुणांवर
पोहोचण्यासाठी प्रत्येक वस्तुनिष्ठ परीक्षेत उमेदवारांनी अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या विचारात घेतली जाईल. म्हणजेच की बघा, या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि याचा जो कट ऑफचा जो फॉर्म्युला यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे की चाचणी निहाय गुण आणि एकूण गुण 2 अंकापर्यंत दशांश बिंदूसह नोंदवले जातील. जसे की बघा टिप मध्ये काय देण्यात आलेलं आहे, कट ऑफ 2 टप्प्यात लागू केले जातील. वैयक्तिक चाचण्यांमधील गुणांवर, एकूण गुणांवर अशा प्रकारे तुमचा जो कट ऑफ आहे तो लावण्यात येणार आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही जी परीक्षा आहे कोण कंडक्ट करणार आहे, तर IBPS द्वारे ही जी परीक्षा तुमची घेतल्या जाणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, खाली जर बघितलं तुम्हाला इथं परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, कॉम्प्युटर बेस थ्रू. इथे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जर बघितलं तर परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 7 व 8 उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पदांसाठी संगणक आधारित परीक्षेमध्ये कॉम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झामिनेशन किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. बघा, जो कोणी उमेदवार 45% गुण प्राप्त करेल अशाच उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक, वेळापत्रक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणीमध्ये यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. बघा, तुम्हाला जर का निवड यादीमध्ये जर यायचं असेल तर बघा, किमान जे 45% गुण मिळवणे आवश्यक असणार आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जो कोणी विद्यार्थी 45% गुण प्राप्त करणार नाही तर बघा, अशा उमेदवारांची जर बघितलं तर लिस्टमध्ये नाव तुम्हाला इथे दिसून येणार नाही आहे. आणखी जर बघितलं तर बघा, परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 1 ते 6 व 9 ते 11 या पदांसाठी संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड सूची, निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, तुम्हाला इथे बघू शकता की परिशिष्ट अ मध्ये संपूर्ण पदासमोर तुम्हाला बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक या विषयाकडून जर बघितलं तर किती प्रश्न विचारला जाणार आहे. आता बघा, एकूण जर बघितले तर 100 प्रश्न असणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे जर बघितलं तर एकूण गुण जे 200 आहेत. आणि परीक्षेचा कालावधी जर बघितला तर 120 मिनिटे म्हणजेच की बघा 2 तासाचा परीक्षेचा कालावधी तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला काठिण्य पातळी बघा प्रत्येक पदानुसार तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता. बघा, प्रश्नपत्रिकेचे माध्यम पण तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. संपूर्ण जे माहिती आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार तुम्हाला कोणत्या विषयामधून किती प्रश्न विचारला जाणार आहे आणि कोणकोणता अभ्यासक्रम आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि जे काही टेक्निकल म्हणजेच की पदे आहेत, पोस्ट आहेत, त्यासाठी जर बघितलं तर तांत्रिक हा जो तुम्हाला म्हणजे की एकूण जर बघितलं तर 50 क्वेश्चन त्या तांत्रिक विषयातून विचारला जाणार आहे, जो की तुम्ही पोस्ट आहेत बघा, जसे की तुम्ही इथे बघू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याकडून जर बघितलं तुम्हाला एकूण 50 गुण विचारला जाणार आहेत. तर बघा, ही जी माहिती आहे मी तुम्हाला इथं दिलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, या पदासाठी वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे, तर बघा किमान जी आहे तुमची 18 वर्ष आणि अराखीव खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय असाल तर 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि दिव्यांग जर असाल तर 45 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45 अशा प्रकारची वयोमर्यादाबद्दल पण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा कोणकोणते डॉक्युमेंट आहे जे की महत्त्वाचे लागणार आहे या म्हणजे की फॉर्म साठी भरायसाठी तुम्हाला याच्याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. आपण वरेच जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचे पॉइंट आहे ते कव्हर केलेले आहेत. आता बघा, या भरती संदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलवरती जशी काही याची लेटेस्ट अपडेट येत राहील तशी मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि बघा, या भरतीसाठी जर का तुम्हाला मागील वर्षाचे पेपर पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ते अवेलेबल करून देऊ शकेल. तर बघा, खूप चांगली सुवर्ण संधी निघालेली आहे. म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांना जे मी तुम्हाला पदाचे नावं सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये जर का तुमचं शिक्षण झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करा. आणि या भरती संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.